गुड मॉर्निंग मित्रांनो, संपत्तीचे व आनंदाचे रहस्य नवल रविकांत यांचं मी पुस्तक वाचत आहे आणि त्याच्यामध्ये एक आनंद याविषयी मला एक सुंदरशी माहिती मिळाली. त्याच्यामध्ये ताओ ते चिंग यांनी अतिशय सुंदररित्या सांगितलं आहे की आनंद म्हणजे नेमकं काय. तर आनंद म्हणजे वर्तमान काळात जगणे. आपण जगत असताना बऱ्याचदा भूतकाळ आणि भविष्यकाळ या गोष्टींमध्ये जगत असतो. त्यामुळे वर्तमान काळातल्या जी काही गोष्ट आहे ती आपल्या हातातून नकळत निसटत असते. भूतकाळातल्या चिंता आपण नेहमी आठवत असतो. भविष्यकाळाबद्दल आपण विचार करत असतो की नेमकं काय व्हायला हवं आणि कशा पद्धतीने व्हायला हवं. तर आनंद म्हणजे ताओ ते चिंग म्हणतात की इच्छांचा अभाव आपल्यामध्ये असायला हवा आणि तो अभाव जर असेल तर आपलं वर्तमान काळाकडे जास्त पद्धतीने लक्ष दिलं जाईल आणि त्याच्यामुळे आपल्या मनातील चिंता ह्या कमी कमी होत जातील आणि वर्तमान काळाकडे आपण अधिक चांगल्यारित्या लक्ष देऊ. आणि याच्यातलं जे वाक्य आहे, आनंदाचा अर्थ म्हणजे दुःख न करता, कशाचीही इच्छा न बाळगता, भूत भविष्याचा फार विचार न करता सध्याचा क्षण आणि वास्तव स्वीकारणे असा आहे. अतिशय सुंदर अशी माहिती मला या पुस्तकातून मिळाली. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आनंद म्हणजे काय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.